फायनल मॅच माले क्रिकेट क्लब माले विरुद्ध शिवशंभो क्रिकेट क्लब भादस. अम्मा घरी जाऊन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शास्त्र यज्ञ करू. शब्द आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू जनधन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी, सुस्वागतम फायनलच्या या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये अकोले करंडक 2026 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे सायंकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. अतुल शेंडे बरोबरीने संकेत नलावडे सलामीला आघाडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. क्षेत्ररक्षणामध्ये प्रतिस्पर्धी संघाला भादस संघाला आमंत्रण दिलंय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती सोपान जोरी षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. माले संघाने टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये देखील आपण बघितलं असेल की टॉस जिंकल बॅटिंग करण्याचा निर्णय 58 धावा बनवला 59 धावांचा वन सेट केलं होतं. पुन्हा एकदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचाच निर्णय इथं मात्र माले संघाने घेतलाय. लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिला बॉल सोपान जोरी पहिल्याच बॉलवरती तिथं मात्र टॉप एज सरळ जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून. डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव इथं परिपूर्ण होतीये. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा अकाउंट ओपन होतोय. धावफलकावरती नजर टाकली असता एक धाव. पॉवर प्ले 2 षटकांचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. अतुल शेंडे आज भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सोपान. यावेळी देखील आतली कड होती परंतु विकेट किपर मात्र पोझिशन मध्ये पाहायला मिळाला नाही. खाली राहिला होता चेंडू. खरं तर चांगले प्रयत्न तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. जीवनदान जरूर पाहायला मिळतंय परंतु अनपेक्षितरित्या मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं. आपण पाहतो आतापर्यंत धावफलकावरती सोपान जोरी एक प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय भादस संघाचा अष्टपैलू. यावेळी ऑन साइडला जमिनीला समांतर खेळलाय. अडवण्याचा प्रयत्न असफल. एक चेंडू पोहोचतोय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. पाच धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये अतुल शेंडे. यावेळी बॅकअपचा क्षेत्ररक्षक टेकन व्हेरी गुड कॅच. सुंदर झेल जाळ विणला आणि जाळ्यामध्ये मात्र अतुल शेंडे अलगद अटकलाय. पहिला धक्का इथं माले क्रिकेट क्लब माले संघाला. पहिला हादरा आपण पाहतो इथं मात्र माले संघाला बसलाय. एक प्रमुख फलंदाज ज्या फलंदाजाने आज सेमी फायनल मध्ये मात्र अफलातून कामगिरी केली तो मात्र अगदी स्वस्तामध्ये माघारी परतताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 5 धावा. केदार शेंडे नवीन बॅटर मैदानामध्ये लेफ्ट हँडर बॅटर. सोपान जोरीने मात्र आपण पाहतोय एक ब्रेक थ्रू नक्कीच मिळवून दिला इथं. महत्वाची विकेट. एक सुंदर फटका शॉर्ट कव्हरला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक पाऊल पुढे टाकत मात्र एक सुंदर फटका. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय. आतापर्यंत मात्र 6 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय इथं मात्र सोपान जोरी. प्रमुख गोलंदाज म्हणून आज मात्र षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी संकेतवरती
प्रचंड मोठा दारोमदार पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. इथं पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय ना की बॅटची कड घेत असताना शॉर्ट पॉइंट मध्ये एका सिंगलच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्ती अखेर मात्र 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेच्या षटकासाठी आपण पाहतोय संतोष गावडे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय केदार शेंडे 1 चेंडू 1, तर संकेत देखील आपण पाहतो 1 चेंडू 1 वरती खेळतोय. संतोष गावडेला 5 रन करण्यात आले षटक क्रमांक आपण पाहतो 2 साठी. ओ हो हो, सरळ सीधी बात, नो बकवास, सरळ पाठवलंय समोरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलं, ओव्हर द बॉलर हेड, सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 13 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती संतोषचा मात्र प्रचंड मोठा हल्ला सरळ बॅटनं. यावेळी देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, बॅकफुट होता पंच करण्यासाठी. डिक्लेरेशन झोन, एक सिंगल मात्र धावफलकावरती जोडली जाते. धावफलकावरती 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. संकेत शेंडे मात्र आपण पाहतोय चांगल्या फॉर्म मध्ये. हा देखील फलंदाज आपण पाहतोय, मागच्या मॅच मध्ये हा देखील फलंदाज झळकताना पाहायला मिळाला. चतुरस्त्र गोलंदाजी इथं करावी लागणार आहे संतोष. ओहो हो, अप्रतिम नजराना कव्हर पॉइंटला ठोकलाय एक बेधुंद करणारा कडक षटकार. जबरदस्त आक्रमण आपण पाहतोय संकेत शेंडे. सचिन तेंडुलकर यांनी शोएब अख्तरला मारलेला एक षटकार आपण बघितला असेल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं, त्याची आठवण करून देणारा खरं तर हा षटकार होता. यावेळी देखील ऑन साईडला जमिनीला समांतर आउटफील्ड अत्यंत फास्ट समीर गावडे येतो चेंडूवरती, थोडासा पंबल क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर चौका. प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतोय या षटकामध्ये, तब्बल 24 धावा. संकेत नलावडे अफलातून खेळ आपण पाहतोय फायनलच्या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 18 धाव संख्येवरती माली संघाचा डगआउट मात्र अत्यंत उत्साहानं आनंदोत्सव साजरा करत असताना इथं पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा फंबल, एकच आणि एकच सिंगल धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. संघाचा धावफलक 25 धावा. 5 षटकांची मॅच पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा इथं मात्र 5 चेंडू मध्ये खर्च करतोय संतोष गावडे. एका चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आपण पाहतोय पॉवर प्ले मधील. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय केदार शेंडे. यावेळी देखील फटका फसतोय, वसंत येतो चेंडूवरती, झेल टिपलाय, केदार शेंडेला परतावं लागतंय. खेळ समाप्त होतोय. धक्का क्रमांक 2 मैदानावरती माली क्रिकेट क्लब माली संघाला. ऋषिकेश काळोखे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संकेत मात्र अजूनही मैदानावरती. 2 षटकं संपलीत, धावफलकावरती नजर टाकली असता 25 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंच्या खेळामध्ये अजूनही
3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. पहिल्या इनिंग मधील बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर 2 विकेट्स जरी माघारी परतले असले तरी देखील आपण पाहतोय संकेत ने मात्र डावाला परिपूर्णतेने साथ देण्याचा प्रयत्न केलाय. 6 चेंडूमध्ये 19 धावांची एक बहारदार खेळी तो साकारत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करतोय तो चेंडूला आणि पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. सोपान जोरी पुनश्च एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले संपलाय. विस्तारित क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर 25 धावा फलकावरती. थोडस स्पीडअप करायचं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे. फायनलची मॅच फायनलचा रणसंग्राम अकोले करंडक 2026 मध्ये 3ऱ्या षटकाला इथं प्रारंभ होतोय. हलक्या हाताने टॅप केले आपण पाहतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथं मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंटला तिथं पाहायला मिळालं. 27 वरती धाव फलक 27 वरती धाव फलक 27 ऑन बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोपान जोरी पहिल्या षटकामध्ये प्रभावित करणारी कामगिरी जी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. हेही षटक तितकंच लाजवाब पहिल्याच बॉलवरती. यावेळी मिस टाइम स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय संकेत. बिग विकेट गॉन. मोठा धक्का मोठा मासा गळाला. 3ऱ्या विकेटचं पतन इथं माले संघाचं पाहायला मिळेल. सत्तावीस धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रगती पथावर असताना जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. 2 विकेट्स अत्यंत महत्वाचे मात्र सोपान जोरी आपल्या स्पेल मध्ये घेत असताना पाहायला मिळालाय. सर्वेश दातीर न्यू बॅटर. दोन्ही खेळाडू नवीन आहे. आतापर्यंत एकही चेंडू दोन्ही खेळाडूंनी खेळलेला नाहीये. दोन्ही फलंदाजांनी खेळलेला नाहीये. सर्वेश दातीर ऑन साइडला. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. माले संघाला पडलेल्या डावाला 4थं खिंडार प्रणव जोरी तिथं मात्र झेल घेताना पाहायला मिळत आहेत. आविष्कार नवीन फलंदाज हॅट्रिक ऑन. सोपान जोरी विध्वंसक गोलंदाज आपण पाहतो. जलते निखारे खरं तर टाकतोय तो फलंदाजांवरती. बॅक टू बॅक फलंदाज माघारी परतले. 3 विकेट्स आपल्या स्पेल मध्ये सोपान जोरी अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये टिपताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज आविष्कार दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय ऋषिकेश काळोखे. ओहो फायनल मध्ये सोपान जोरी जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाची 27 धाव संख्येवरती आपण पाहतोय. 5 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. प्रचंड मोठा विध्वंस आपल्याला इथं पाहायला मिळतोय सोपान जोरीकडनं. मात्र 9 धावा खर्च करत असताना आपल्या स्पेल मध्ये 10 चेंडू हाताळलेत. 9 धावा खर्च केल्या. 4 विकेट्स मिळवलेत. नवीन फलंदाज
वैभव कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू असताना आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी. सोपान जोरी षटक क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचं. नवीन फलंदाज दोन्ही आपण पाहतोय. आतापर्यंत एकही चेंडू ऋषिकेश देखील आपण खेळलेला पाहायला मिळत नाहीये. बॅक टू बॅक विकेट चौथा येणार का हे देखील पाहतोय आपण. यावेळी टॅप केले आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय, जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे पोहोचेल. धावफलकावरती 28 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना वैभव कडू प्रचंड मोठा अनुभव असलेला हा खेळाडू आपण पाहतो. संघ मात्र बराचसा अडचणीमध्ये सापडलाय. यावेळी बाउन्स वरती स्वार होण्याचा प्रयत्न होता. फसलेला प्रयत्न पाहतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फायनल मॅच मध्ये खर तर या गोलंदाजासाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. फायनल मॅच मध्ये 4 विकेट्स घेणारा हा विकेट टेकर गोलंदाज, हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. सोपान जोरीची इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये बाकी. मंगेश जोरी गोलंदाजीच्या मार्कवरती. षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक कोट्यातील आपण पाहतोय पहिलं षटक टाकण्यासाठी. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत ऋषिकेश वैभव. या जोडीला मात्र आपण पाहतो इथून पुढच्या कालावधीमध्ये धावा गोळा कराव्या लागतील. चांगली स्थिती आहे. तरी आपण पाहतो की एका बाजूने विकेट जरी जातात तरी एका बाजूने धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम होता, परंतु जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगलच्या मदतीने मात्र संघाचा डाव पुढे जातोय. धाव फलकावरती 29 धावा धाव फलकावरती. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्याच बॉलवरती इथं मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल धाव प्राप्त होताना पाहायला मिळाली. अकोले करंडक एक मानाची सन्मानाची अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. समस्त ग्रामस्थ अकोलेकरांचं अत्यंत बहारदार आयोजन आपण पाहतोय. मालेच्या या अत्यंत सुंदर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मंगेश. ओ हो 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 कमालीची गोलंदाजी. लेंथ बॉलला आपण पाहतोय पिक करण्याचा प्रयत्न होता अक्रॉस द बॅट. फसलेला प्रयत्न. तिथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथं पाहायला मिळेल. प्रचंड गुणवत्ता आपण पाहतोय. मंगेश जोरी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळाले. इथं पुन्हा एकदा मिस टाइम. बारीक जोरी. तिथं मात्र जेल सुटतोय. जीवनदान इथं मात्र ऋषिकेश काळू केला. सोपा जेल होता खरं तर. तिथं मात्र ड्रॉप द कॅच. 31 वरती 5 धावफलक आपण पाहतोय. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. संधी निर्माण करण्याचं काम तिथं मात्र मंगेश जोरी यांनी केलं होतं. पुन्हा एकदा यावेळी देखील विकेटच्या पाठीमागे अत्यंत बहारदार कामकाज पाहायला मिळत आहे. आदिल सिंग तयार होता तिथं मात्र. कमालीची आपण पाहतो विकेट किपिंग पाहायला मिळते आदिल सिंगच्या माध्यमातून. 31 ला 5 मंगेश जोरी यांचं षटक मात्र आपण पाहतोय अत्यंत भेदक षटक आहे. मात्र 3 धावा इथं खर्च होत आहेत या षटकामध्ये. 4 चेंडू योग्य टप्प्यावरती फलंदाजांना जखडून टाकण्याचं काम इथं मात्र या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. साखळ दंड आपण पाहतोय पायामध्ये बांधलेत मागच्या 2 षटकामध्ये, परंतु हे साखळ दंड मात्र उखडून फेकावे लागतील. खरं तर एक मोठा सन्मानजनक स्कोर उभा राहणं गरजेचं आहे या फायनलच्या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये बदल चेंजेस नक्कीच पाहायला मिळत आहेत. मंगेश जोरी पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी कट कॉपी पेस्ट अक्रॉस द बॅट.
प्रयत्न मात्र सातत्याने मोठ्या फटक्यांसाठी केले जात आहेत, परंतु कनेक्शन होणं गरजेचं आहे, बॉलवरती नजर असणं गरजेचं आहे, परंतु तसं काहीही पाहायला मिळालं नाही. 31 धावा धावफलकावरती 3.5 षटकं संपली. शेवटचा आणि अंतिम बॉल, मात्र 3 धावा या षटकामध्ये. जबरदस्त कामगिरी मात्र उभं करून ठेवले खरं तर फलंदाजाला. भाग्याची भूमिका इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील इथं काय घडलंय, बॅटची कट, यष्टी रक्षकानं झेल टिपलाय. ऋषिकेशला देखील आपण पाहतो माघारी परतावं लागतंय. जबरदस्त झेल, 6वा धक्का इथं माले क्रिकेट क्लब माले संघाला. संकेत शेंडे नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक फायनल मॅच मधील आपण पाहतोय. फायनलच्या पहिल्या इनिंग मधील टाकण्यासाठी कोण गोलंदाज इथं मात्र विकल्प म्हणून वापरला जाईल. मंगेश जोरी, अफलातून कामकाज आपण पाहतोय मंगेश जोरी यांचं बघायला मिळालं. मात्र 3 धावा एका षटकामध्ये खर्च करत असताना संघ 31. संकेत शेंडे न्यू बॅटर. 6 गडी बाद 31 या धावसंख्येवरती आपण पाहतो माले संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असणार आहे. मौनानं होतं रे एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनीच लिहिले असते भलतीकडेच मिरवणूक माझी. शब्द हे अंततः कौरव असतात, ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं शिता होऊन, परंतु शब्दांचा महाभारत शोधायला मात्र पाठीशी कृष्णच असायला हवा. आणि त्या कृष्ण बनून मात्र आपण पाहतो ना या संघाच्या पाठीराखा म्हणून उभं राहावं लागणार आहे. अगदी संघ अडचणीमध्ये सापडलाय. 31ला 6 ही खडतर परिस्थिती आपण पाहतोय, परंतु येणारी 6 चेंडू. अथर्व मेंगडे न्यू गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या अंतिम षटकासाठी. डेड बॉलची घोषणा इथं मुख्य पंचांची. संकेत शेंडे नॉन स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर. वैभव कडू आपण पाहतोय 2 चेंडू 1 धाव. 6 चेंडू मध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये किती धावा बनवल्या जातील पहिल्या इनिंग मध्ये. वाईड यॉर्कर, अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय अथर्व कडून. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचेल. डॉट बॉलने सुरुवात आपण पाहतोय अथर्वने केली आहे. जबरदस्त कामकाज आपण पाहतोय अथर्व मेंगडे राईट हँड राऊंड द विकेट. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करत असताना यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला. 22ची एक सिंगल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धावफलक मात्र एका धावे बरोबरीने पुढे जात असताना फलकावरती धावा आहेत त्या 32 धावा 6 गडी बाद. अथर्व मेंगडे बॉलिंग ट्रॅक वरती आल्याबरोबर मात्र प्रकर्षानं गोलंदाजी करत असताना योग्य टप्प्याचा वापर तिथं केलाय. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, त्यानंतर हलकासा बाउन्स पाहायला मिळाला. यावेळी हाफ ट्रॅकर उचलण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सोपान फेकतोय तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. फेकी थोडीशी उशिरानं पोहोचते. दिरंगाई पाहायला मिळाली तोपर्यंत पळून 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक शॉट मुख्य पंच कळवतायत. एकच आणि एकच सिंगल तिथं मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 33 धावा डबल तिर्रे 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत, 2 बिग हिट. यावेळी पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न. अथर्व चेंडूच्या खाली. वा टेकन व्हेरी गुड कॅच. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि वैभव कडू परत आहेत. विकेट क्रमांक 7 आपण पाहतोय माले क्रिकेट क्लब माले संघाला. नवीन फलंदाज सिद्धार्थ अर्थात मोनेश, संघाचा संघनायक.
33 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. चौथं आणि 5वं षटक अत्यंत प्रभावी पाहायला मिळालं. चौथ्या षटकामध्ये देखील आपण बघितलं तर 3 धावा खर्च झाल्या होत्या. 5व्या षटकामध्ये मात्र 1 धाव आहे 4 चेंडूमध्ये. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. मंगेश आणि अथर्व. मोनेश स्ट्राईक ऑन होते यार. अतिरिक्त बाउन्स. इथं मात्र खराब स्वरूपाचा चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंच दंडित करतायत. 1 बाउन्सचा देखील इशारा. 1 बाउन्सचा इशारा देखील मुख्य पंच कळवतायत. यावेळी व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक देखील तितकंच चांगलं, परंतु तिथं मात्र कॅच जरीही ड्रॉप झाला तरी ते प्रयत्न मात्र लाजवाब होते. अफलातून प्रयत्न पाहायला मिळाले. या प्रयत्नांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाही. झेल जरूर सुटला परंतु प्रयत्न चांगले होते तिथं मात्र. तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. एक आणि शेवटचा चेंडू आपण पाहतोय शिल्लक असताना पहिल्या इनिंग मधील फायनल मॅच मधील. अथर्व मेंगडे समोर मात्र मोनेश अर्थात सिद्धार्थ. यावेळी देखील आपण पाहतोय हुकचा प्रयत्न मात्र सरळ जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये. षटक संपलंय. पहिली इनिंग संपली फायनल मॅचची. 37 बनवल्यात. 37 धावा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये. 38 धावांचं आव्हान इथं मात्र शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघासमोर ठेवलंय. ग्राउंडवर किती झाली 37 धावा बनवल्या गेल्यात. 38 धावांचं आव्हान आपण पाहतोय. हे आव्हान देखील आपण पाहतो डिफेंड होऊ शकतं. माले संघ आहे क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आपण पाहतोय 30 धावांची गरज होती प्रतिस्पर्धी संघाला, परंतु 24 चेंडू मध्ये, परंतु ते आव्हान देखील आपण पाहतोय डिफेंड केलं गेलं. त्यामुळे या धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. आदिल सिंग प्रदीप अर्थात बारीक जोरी
तर गोलंदाजीसाठी अष्टपैलू अतुल शेंडे. पहिलाच बॉल ऑन साईडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करत आपण पाहतोय वेगवान चेंडू पोहोचतोय तो सीमारेषा पार. हसते हसते कट जाय रस्ते फोरन चौकार. धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती चौकारानं इथं स्वागत केलंय. स्वॅग से किया आहे स्वागत. रिव्हर्स विचिटचा प्रयत्न होता. पायावरती सरळ चेंडू आदळतोय. लेग बाय सी एक सिंगल धाव इथं स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. 28 बॉल आणि 33 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. विकेट आल्या डॉट बॉल आले तर या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण होऊ शकते. परंतु बलाढ्य संघ आपण पाहतोय स्ट्राइक ऑन आदित सिंग यावेळी उचलला आणि पाठवलंय सरळ एका टप्प्यावरती सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित सिंगचा वार चेंडू सीमा पार फोरन चौकार. दोन चौकार 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकामध्ये 27 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आदित सिंगच्या 3 षटकारांसाठी विशाल भाऊ जोरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी फटका फसतोय कोण घेणार. ओहो हो सुंदर झेल तिथं मैदानाच्या आतमध्ये. राहुल शेंडेने टिपलाय झेल आणि संपलाय आदित सिंगचा खेळ. विकेट आली आहे. पहिला धक्का इथं शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघाला. आदित सिंग नावाचं वादळ मात्र शांत केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोपान जोरी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मुळशी धरण भागात ख्याती असलेला खेळाडू. गोलंदाजीमध्ये हॅट्रिक नोंदवणारा फायनल मॅच मध्ये आपल्या स्पेलमध्ये 4 विकेट घेणारा सोपान जोरी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती 26 बॉल आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतुल. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता. डायरेक्ट हिट इथं मात्र डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. वेगवान फेकी देखील पाहायला मिळाली परंतु तोपर्यंत एक सिंगल वेगवान सिंगल आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 10 धावा धावफलकावरती 25 बॉल आणि 28 धावांची गरज. बदलता येतो इतिहास नको चिंता त्या पराभवाची. मनगटात बळ असताना काय भीती त्या वादळांची. पंखांवरती ठेव विश्वास घे भरारी झोकात आणि कळू दे त्या वेड्या अवकाशाला खरी तुझी अवकात. हे दाखवून द्यावं लागणार आहे इथं मैदानाच्या आतमध्ये. एक डिक्लेरेशनची धाव आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 11. विजयाचं समीकरण मात्र बदलत आहे. येणारे 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सिद्धांत अर्थात मोनेश नलावडे षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सोपान जोरी बारीक जोरी फायनल मॅच कमी धावसंख्येचा पाठलाग. मोनेश पुन्हा एकदा. यावेळी ऑन साइडला गॅप शोधलाय. जबरदस्त प्रहार सरळ अलॉंग द कार्पेट चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. धावा मिळताय 4. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होतंय अष्टपैलू गोलंदाज अष्टपैलू खेळाडू माले संघाचे ऋषीदादा पोकळे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. दादांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. 15 धावा धावफलकावरती चौकार आलाय. संघाचा धावफलक 23 चेंडू आणि 23 धावांची गरज.
बॅट चिकट आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. एका सिंगल वरती तिथं समाधान मानावं लागतंय. धावफलकावरती 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 बॉल 22 धाव्यांची गरज. बारीक जोरी 3 चेंडू 5, सोपान जोरी 3 चेंडू 6 धावा. अगदी आपण पाहतोय 22 बॉल मध्ये 22 साधं सोपं आव्हान पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील बॅट चिकट डिक्लेअर धाव. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावेल. सिंगलच्या बरोबरीने मात्र धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. एकवीस चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. ओहो हो, यावेळी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आतली कड. विकेट किपर पोहोचताय चेंडूवरती तोपर्यंत 1 आणि 1 सिंगल. एका सिंगलच्या बरोबरीने देखील आपण पाहतो विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होऊ शकतं. जास्तीचा कोणताही अक्रास्ताळेपणा करण्याची गरज इथं धावफलकावरती नाहीये. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकारला, त्यानंतर 3 सिंगल. 20 बॉल विजयासाठी 20 धाव्यांची गरज. फायनल मॅच डॉट बॉल नक्कीच आपण पाहतोय या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळवून देऊ शकतात. विकेट फॅक्टर पुढे सरसावत ऑन साइडला गॅप शोधलाय. फ्लाइटेड जबरदस्त प्रहार बारीक जोरीच्या बॅट मधून एक शानदार षटकार. समीर दादा सातपुते यांना विनंती आहे आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. 24 धावा धावफलकावरती विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. 19 बॉल 14 धाव्यांची गरज. बारीक जोरी 4 चेंडू आणि 11 धावा आतापर्यंत बनवल्यात. रिव्हर्स विकेट शानदार फटका आपण पाहतोय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील शॉर्ट पॉइंटला तिथं पाहायला मिळतंय. एका सिंगलच्या बरोबरीने मात्र षटक संपलंय. दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं 25 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. माले संघ देखील आपण बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या 25 धावसंख्येवरतीच होता. भादस संघ देखील आपण पाहतो 25 धावसंख्येवरती आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालामध्ये विकेट महत्वाचे आहेत. डॉट बॉल आले तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होऊ शकतं. 18 चेंडू 13 ची गरज. अतुल शेंडे गोलंदाजीच्या मार्कवरती. अतुलला मात्र आपल्या हाताच्या बोटाची जादू मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे कारण सामना अडचणीत सापडलाय खऱ्या अर्थानं. 18 चेंडू 13 ची गरज. फायनल मॅच. विकेट आले तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी, पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळेल परंतु बारीक जोरी समोर. अतुल शेंडे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी भन्नाट वेगाचा चेंडू होता. सरळ विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. 25 धावा 1 गडी बाद. 17 चेंडू 13 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुका म्हणे याच साठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हावा. शेवटचा आणि अंतिम दिवस खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करायुक्त गोड होताना पाहायला मिळतोय दोन्ही मातब्बर संघांमध्ये. यावेळी अपरकटचा प्रयत्न, सुंदर फटका परंतु तिथं मात्र डिक्लेअर धाव. एक सिंगलच्या मदतीने मात्र संघाचा डाव पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. 16 चेंडू 12 धाव्यांची गरज. अतुल पुन्हा एकदा पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळी देखील डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांची हा जमिनीला समांतर व्हाईट बॉलचा कॉल. अवंतर धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 27 धावा धावींसाठी मात्र आपण पाहतोय तितकेसे कष्ट करावे लागत नाहीयेत.
ओ हो सुंदर फटका, परंतु जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकलाय. 28 एक गडी बाद, 15 बॉल, विजयासाठी 10 धावेंची गरज. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. मुळशी धरण विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष निवेगावचे पोलीस पाटील गणेश भाऊ निवेकर यांचे या ठिकाणी शुभागमन. भाऊंचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू आणि मात्र 9 धावेंची गरज. अतुल शेंडे अजूनही आपल्या स्पेल मधील 2 चेंडू बाकी आहेत, षटक क्रमांक 3 मधील. यावेळेचा फटका देखील हवेमध्ये पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये दुहेरी धाव देखील परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. संघाचा धावफलक पुढे सरकतोय. फलकावरती धावा त्या 31 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडू, विजयासाठी 7 धावेंची गरज. 13 चेंडू 7 धावा, विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. फायनल मॅच मध्ये फायनलच्या किताबाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले खरं तर भादस संघाचं, परंतु पलटवार पाहायला मिळेल का? रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्र मात्र निवडलंय, तोपर्यंत एक सिंगल. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयाचं समीकरण 12 बॉल आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे 12 चेंडू आणि 6 धावेंचा सामना देखील आपण टाय होताना बघितलाय. त्यामुळे बरेचसे अनुभव या मैदानाने घेतलेत, खेळाडूंनी घेतलेत. त्यामुळं कधी काय घडल, खरं तर सिमेंट फील्ड खेळपट्टी म्हटल्यानंतर ना कधी काही होऊ शकतं. वैभव कडू गोलंदाजीच्या मार्कवरती. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. 32 वरती धावफलक. वैभव कडू षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळी सुंदर फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, थोडस फंबल. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसरे मध्ये आणि 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. विजयाच्या दिशेने आगे कूच मात्र आपण पाहतोय भादस संघाची सुरू झाली आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, मात्र 4 धावेंची गरज. बरोबर ना? यावेळेचा फटका सुरेख आणि सरळ बॉल जातो एक टप्पा गट सीमा पार. आणि फायनल वरती मॅच मध्ये आपण पाहतोय अकोले करंडकावरती नाव कोरणारा संघ आहे शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघ. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोथ ऑफ टीम्स. सोपान जोरी ठरले त्या फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची मानकरी.